नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती समाजसेवक अधीक्षक बघा या पदाचा एक महत्त्वपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, समाजकार्य म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, समाजकार्य म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, समाजामधील समस्याचे वैज्ञानिक निराकरण म्हणजे समाजकार्य होय। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, समाजकार्याच्या बघा 6 मूलभूत पद्धतीपैकी खालीलपैकी कोणती एक या ठिकाणी पद्धत नाही? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। समाजकार्याच्या बघा 6 बघा मूलभूत पद्धतीपैकी कोणती या ठिकाणी मूलभूत पद्धत नाही? बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा वैद्यकीय शास्त्र विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्याच्या बघा या ठिकाणी मूलभूत या ठिकाणी पद्धत नाही। ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, नीड हेराची थेरी खालीलपैकी कोणी मांडली? बघा NEED नीड हेराची थेरी खालीलपैकी कोणी मांडलेली थेरी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर नीड हेराची थेरी विद्यार्थी मित्रांनो, मास्लो या शास्त्रज्ञाने बघा मांडलेली थेरी। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, समाजकार्याचा बघा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय असतो? समाजकार्याचा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, व्यक्ती व समाजाचा समतोल साधणे या ठिकाणी हे समाजकार्याचा या ठिकाणी प्रमुख उद्देश असतो। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5वा पहा, ICDS या ठिकाणी योजना आहे, योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा आपल्याकडे बऱ्याचदा हा प्रश्न झालेला आहे, तर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6वा बघा, समाजकार्य बघा शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, समाजकार्य शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित असतो? सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्यवहार आणि बघा सिद्धांत यांचा समन्वय बघा समाजकार्य बघा या ठिकाणी यांच्यावर या ठिकाणी पाया असतो। प्रश्न क्रमांक 7वा बघा, केस वर्कचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, केस वर्कचे बघा जनक म्हणून विद्यार्थी मित्रांनो मेरी रिचमंड यांना केस वर्कचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8वा बघा, बालश्रम बघा हा प्रतिबंधक बघा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे? बालश्रम प्रतिबंधक बघा हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी चाइल्ड लेबर प्रोहिबिटेशन रेग्युलेशन ऍक्ट बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9वा बघा, समाजकार्य बघा अभ्यासक्रमामध्ये विचारले, फील्ड वर्कचं बघा मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, समाजकार्याच्या बघा अभ्यासक्रमामध्ये विचारले, फील्ड वर्कचं बघा मुख्य या ठिकाणी उद्देश खालीलपैकी काय असते? बघा फील्ड वर्कचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे, हे फील्ड वर्कचं या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनिसेफ बघा ही एक जागतिक या ठिकाणी संघटना आहे, तर युनिसेफचं बघा हे कार्य खालीलपैकी कशा संबंधीचं कार्य असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर मुलांचं आरोग्य आणि शिक्षण यांच्या संबंधी या ठिकाणी ही संस्था कार्य करत असते। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे समाजसेवक वैद्यकीय अधीक्षक बघा या पदासाठी बघा लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये जवळपास या ठिकाणी 3000 या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आहेत आणि बाकीचे या ठिकाणी सर्व नॉन टेक्निकलचे प्रश्न आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा जो DMER ने जो आपल्याकडे बघा स्लॅबस दिला होता, बघा या सर्व बघा स्लॅबसवर आधारित या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्न आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण बघा प्रश्नांचं विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। जर कोणाला PDF खरंच पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता। विषय क्रमांक पुढचा बघा समाजकार्य बघा अभ्यासामध्ये विचारले रेफरल सर्व्हिस म्हणजेच खालीलपैकी काय। समाजकार्याच्या बघा अभ्यासामध्ये विचारले रेफरल सर्व्हिस म्हणजेच खालीलपैकी काय। सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे। योग्य सेवेकडे रुग्ण या ठिकाणी पाठवणे। बघा ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पोक्सो हा कायदा खालीलपैकी कोणासंबंधीचा कायदा आहे। बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे पोक्सो बघा हा कायदा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक यांच्या संबंधीचा तो कायदा आहे। विषय क्रमांक 13 बघा नाबार्डचा संबंध बघा खालीलपैकी कशाशी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील नाबार्डचा बघा प्रामुख्याने संबंध हा कृषी व ग्रामीण विकास यांचा बघा प्रामुख्याने संबंध हा नाबार्डशी असतो। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा गट समाजकार्याचा उद्देश खालीलपैकी काय असतो। बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। गट बघा समाजकार्याचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो। बघा गट म्हणजे गटामध्ये सहभागातून विकास साधणे हे या ठिकाणी गट समूह या ठिकाणी गट समाजकार्याचा या ठिकाणी उद्देश असतो। विषय क्रमांक 15 बघा महिला सक्षमीकरणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना आहे। सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर बेटी बचाओ बेटी पढाओ बघा ही योजना महिला सक्षमीकरण यांच्या संबंधीची या ठिकाणी योजना आहे। विषय क्रमांक पुढचा बघा समाजकार्याच्या मूल्यामध्ये मूल्यामध्ये खालीलपैकी समाजकार्याच्या बघा मूल्य तत्वामध्ये नाही असे खालीलपैकी काय नसते। बघा ऑप्शन क्रमांक स्वार्थ या ठिकाणी नसते। बघा ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिस बघा याचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो। बघा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेअर ऑफिसचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक C राहील कल्याण बघा समाज कल्याण योजना राबवणे बघा या ऑफिसचा या ठिकाणी मुख्य उद्देश असतो। विषय क्रमांक पुढचा बघा राईट टू एज्युकेशन बघा हा कायदा खालीलपैकी कधी लागू झाला होता। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। राईट टू एज्युकेशन बघा शिक्षणाचा अधिकार बघा सन 2009 पासून विद्यार्थी मित्रांनो राईट टू एज्युकेशन बघा हा कायदा लागू करण्यात आला होता। विषय क्रमांक पुढचा बघा समाजकार्यामध्ये विचारले एम्पॉवरमेंट म्हणजेच खालीलपैकी काय। बघा समाजकार्यामध्ये बघा एम्पॉवरमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C राहील लोकांना सक्षम बनवणे एम्पॉवरमेंट या ठिकाणी योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा अंगणवाडी सेवा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, अंगणवाडी सेवा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी C राहील महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या बघा याच्या या ठिकाणी अंगणवाडी सेवा या येत असतात। विषय क्रमांक पुढचा बघा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम भारतामध्ये बघा खालीलपैकी कधी सुरू झाला होता। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे सामुदायिक विकास कार्यक्रम। बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा भारतामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम यांची बघा सुरुवात सन 1952 या ठिकाणी झालेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा समाजकार्य करताना सर्वात प्रथम खालीलपैकी काय करावे लागते। बघा समाजकार्य करताना बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम काय करावे लागते तर समस्या विश्लेषण या ठिकाणी हे करावे लागते। विषय क्रमांक पुढचा बघा जे बघा हा कायदा म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कायदा होय योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा आपल्याकडे हा प्रश्न झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा समाजकार्य बघा संस्थेमध्ये डॉक्युमेंटेशनचे महत्त्व बघा खालीलपैकी काय असते। समाजकार्य बघा संस्थेमध्ये डॉक्युमेंटेशनचं बघा महत्त्व खालीलपैकी काय असते। बघा डॉक्युमेंटेशनचं बघा महत्त्व हे नोंदी ठेवण्यासाठी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा BPL म्हणजेच खालीलपैकी काय। BPL बिलो पॉवर्टी लाईन बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो BPL म्हणजे ऑप्शन क्रमांक B बिलो पॉवर्टी लाईन।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना मनरेगा खालीलपैकी किती दिवस रोजगाराची हमी देते? बघा, झाला होता प्रश्न आपल्याकडे. मनरेगा विद्यार्थी मित्रांनो 100 या ठिकाणी दिवसाची हमी देत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? बघा, माहितीचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो सन 2005 बघा या वर्षापासून राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार सन 2005 या वर्षापासून तो लागू झाला होता. विषय क्रमांक पुढचा बघा, समाजकार्यामध्ये ॲडव्होकॅसी याचा योग्य अर्थ पुढीलपैकी काय आहे? बघा, ॲडव्होकॅसीचा बघा मुख्य अर्थ बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक सी राहील. अधिकारासाठी बघा आवाज उठवणे. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, समाजकार्याच्या बघा संस्थेमध्ये बघा मॉनिटरिंग म्हणजेच खालीलपैकी काय? MONITORING मॉनिटरिंग म्हणजेच खालीलपैकी काय? समाजकार्य बघा संस्थेमध्ये विचारले मॉनिटरिंग म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, कार्यक्रमाची बघा नियमित पाहणी व परीक्षण करणे याचा योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समाजकार्याचा बघा पाया खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित असतो? बघा, समाजकार्याचा बघा पाया विचारलंय कोणत्या तत्वावर आधारित असतो? सामाजिक न्याय या बघा तत्वावर प्रामुख्याने समाजकार्याचा पाया असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत सरकारचा बघा नीती आयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या बघा जागी बघा स्थापन झाला? नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी या ठिकाणी कशा जागी या ठिकाणी त्यांची स्थापना ही झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, नीती आयोगाची बघा स्थापना ही योजना आयोगच्या जागी नीती आयोगची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, फॅमिली काउन्सिलिंग सेंटर खालीलपैकी कशासाठी कार्य करते? बघा, सर्वांना या ठिकाणी योग्य उत्तर यायला पाहिजे. फॅमिली काउन्सिलिंग बघा सेंटर विद्यार्थी मित्रांनो कौटुंबिक समस्याचे समाधान या ठिकाणी करण्यासाठी फॅमिली काउन्सिलिंग सेंटर या ठिकाणी हे कार्य करत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, SWOT बघा यांच्यामध्ये डब्ल्यू म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, SWOT बघा SWOT याच्यामध्ये डब्ल्यू म्हणजेच तर वेलफेअर. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी आहे वीकनेस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, ICPS या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला बघा या परीक्षेमध्ये बघा जेवढ्या काही बघा आपल्याकडे संकल्पना असतील विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी संकल्पना करायच्या आहेत. सर्वांनी बघा फुल फॉर्म करायचे आहेत. बघा, परीक्षेमध्ये ठिकाणी वारंवार असे प्रश्न विचारतात. ICPS या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? तर बाल संरक्षण प्रणाली बघा या ठिकाणी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समाजकार्याच्या अभ्यासक्रमामध्ये विचारले ब्लॉक प्लेसमेंट म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, ब्लॉक प्लेसमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फील्ड वर्कचे बघा विस्तारित स्वरूप. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय अपंगत्व आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय अपंगत्व योजनेची स्थापना आयोगाची स्थापना बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील. सन 2005 बघा या वर्षी राष्ट्रीय अपंगत्व आयोगाची स्थापना ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, इथिक्स म्हणजेच बघा खालीलपैकी काय? बघा, इथिक्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नैतिक मूल्ये असतात. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, नवजात बालकांसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना ही कार्यरत असते? नवजात बालकांसाठी योजना. जननी सुरक्षा बघा योजना ही नवजात बालकासंबंधीची या ठिकाणी योजना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, MSW बघा या कोर्समध्ये कॉन्करंट फील्ड वर्कची म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, MSW बघा या कोर्समध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो कॉन्करंट फील्ड वर्क म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, सैद्धांतिक शिक्षणाबरोबर शैक्षणिक बघा शिक्षणाबरोबर बघा सैद्धांतिक शिक्षणाबरोबर या ठिकाणी फील्ड वर्क. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, बालकांच्या बघा अधिकारांची पहिली घोषणा कोणत्या संस्थेने केली? बालकांच्या अधिकारांची पहिली घोषणा कोणत्या संस्थेने केली होती? बघा, लीग ऑफ नेशन्स. ऑप्शन क्रमांक डी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, CBO म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, योग्य फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. CBO बघा, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, व्हॅल्युरेबल ग्रुपमध्ये बघा खालीलपैकी कोण येतो? व्हॅल्युरेबल ग्रुपमध्ये बघा खालीलपैकी कोण येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील. अपंग आणि वृद्ध या ठिकाणी हे येत असतात.
विषय क्रमांक पुढचा बघा सोशल एक्सक्लुशन म्हणजेच बघा खालीलपैकी काय. सोशल इन्क्लुशन म्हणजेच खालीलपैकी काय. बघा सर्वांनी बघा महत्त्वपूर्ण संकल्पना आणि महत्त्वपूर्ण बघा टर्म्स सर्वांनी परीक्षेला बघा करून जायची आहेत. बघा सोशल इन्क्लुशन. बघा सामाजिक समावेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी कोणत्या तत्वावर समाजकार्य केले. बघा महात्मा गांधीजींनी कोणत्या तत्वावर समाजकार्य केले. अहिंसा व सत्य या तत्वावर महात्मा गांधी यांनी बघा समाजकार्य हे केलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा सेल्फ हेल्प ग्रुप बघा म्हणजेच खालीलपैकी काय. सेल्फ हेल्प ग्रुप. बघा आर्थिक साक्षरतेसाठी बघा स्वयंप्रेरित गट. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा जे कायद्यानुसार मुलाचं वय मर्यादा खालीलपैकी किती असते. जे कायद्यानुसार बघा 18 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा EWS म्हणजेच खालीलपैकी काय. EWS. सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. स्किल इंडिया बघा ही मोहीम खालीलपैकी कशा संबंधीची या ठिकाणी मोहीम आहे. बघा स्किल इंडिया विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय प्रशिक्षण यांच्या संबंधीची या ठिकाणी ही योजना आहे. विषय क्रमांक पुढचा बघा UNDP बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. UNDPचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय असतो. बघा गरिबी निर्मूलन व विकास करणे या ठिकाणी या संस्थेचा मुख्य उद्देश असतो. मायग्रेशन म्हणजेच बघा खालीलपैकी काय. मायग्रेशन. बघा सर्वांना योग्य उत्तर आलेलं असेल. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. सोशल ऑडिट म्हणजेच बघा खालीलपैकी काय. सोशल ऑडिट. बघा ऑडिट म्हणजे बघा या ठिकाणी बघा ऑडिट म्हणजे बघा सार्वजनिक बघा कार्यक्रमाची पारदर्शक तपासणी. बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. जनधन बघा योजना या योजनेचा बघा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे. जनधन योजना या योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे. तर आर्थिक समावेश या ठिकाणी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विषय क्रमांक पुढचा बघा राईट टू सर्व्हिस ॲक्टचा उद्देश खालीलपैकी काय. राईट टू सर्व्हिस ॲक्ट याचा बघा उद्देश खालीलपैकी काय आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सरकारी सेवा वेळेत मिळणे बघा या ठिकाणी या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. विषय क्रमांक पुढचा सोशल स्टिग्मा म्हणजेच खालीलपैकी काय. बघा विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टिग्मा म्हणजे बघा नकारात्मक लेबल लावणे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 60 बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच खालीलपैकी काय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे बघा खालीलपैकी काय. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा आपल्याकडे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा वैद्यकीय समाजसेवक जो बघा आपल्याकडे सिलेबस आहे त्या बघा पूर्णपणे आपल्या सिलेबसवर आधारित MCQ बघा तांत्रिक प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच या ठिकाणी हे प्रश्नांचं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्नाचे हे PDF पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.